जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट आमने सामने असून भाजपकडून सुशिक्षित चांगले उमेदवार हे देण्यात आले आहे। मात्र शिवसेना शिंदे गटाकडून 2 नंबरवाले उमेदवार दिल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सभेदरम्यान आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता यावेळी केला आहे। शिवसेना शिंदे गटाने 2 नंबरवाल्यांना उमेदवारी दिली असून या 2 नंबरवाल्यांना 2 नंबर ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व ते गिरीश महाजन करू शकतात असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्याने भडगाव येथे एकच खळबळ उडाली आहे। या मेळाव्याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती असणारी परिस्थिती आणि पत्रकार बंधू, खरं तर माझ्या अगोदर इथली असणारी परिस्थिती ही नक्की काय आहे, ही निवडणूक ही कोणत्या विषयासाठी सुरू झाली आहे आणि या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता व भारतीय रंदे या सगळ्या विषयाला माहिती दिली आहे। प्रत्येक वक्त्याने हे सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केला की या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सुशिक्षित आणि चांगले उमेदवार दिले। बरोबर ना? बरोबर का नाही? सर्व चांगले उमेदवार दिले आणि विरोधकांनी सर्वांनी 2 नंबरचे उमेदवार दिले। बरोबर का नाही? आता काय त्यांनी ठरवलंय की त्यांनी 2 नंबरचे उमेदवार दिले, तर माझी भडगावकरांना विनंती आहे की त्यांना 2 नंबरवरती ठेवा। जर असं तुम्ही केलं तर त्यांची इच्छा तरी पूर्ण होईल। आमच्या इच्छेसाठी नको, त्यांच्या इच्छेसाठी त्यांना 2 नंबरवर ठेवा। 2 गोष्टी मला इथे फार जाणवल्या की मला आठवतं की ज्या वेळेला गोपीनाथरावजी हे गृहमंत्री म्हणून काम करत होते, आम्ही छोटे कार्यकर्ते होतो, कार्यकर्ते म्हणून काम करायचो। गिरीश भाऊ, आपण असं करू शकतो का की ही सगळी जी 2 नंबरची माणसं दिसतात, मी जे असं सगळं करतात, त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये गिरीश भाऊ सगळं करू शकतो, करू शकतो की नाही? त्यामुळे माझी विनंती आहे गिरीश भाऊ, मला सगळ्यांची यादीच आहे, समोरच्यांची तुमच्याकडेच आहे, पत्रकारांकडे आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं त्या दिशेने पावलं लवकर उचलली पाहिजे।